नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा दिव्याय सदा चिंतन देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा गुरुपौर्णिमा हा दिवस जो आहे तो सद्गुरूच्या संदर्भात आहे, व्यासांच्या संदर्भात आहे. त्याला व्यासपौर्णिमा सुद्धा म्हटलेलं आहे. आणि सद्गुरूचा संबंध हा समाजाशी, मानवतेशी, मानवविश्वाशी नेमका काय आहे याही विचारावर आपण चिंतन करणार आहोत. सद्गुरू म्हणजे काय आणि ते मुक्ती प्रदान करण्याच्या दिशेने नेमकं कोणतं ज्ञान देतात की ज्या ज्ञानाने मनुष्याला एक दिशा मिळते, सुनिश्चित मार्ग मिळतो आणि त्या मार्गावर चालत राहिल्यानंतर त्याला निश्चितच मुक्तीचं दर्शन हे व्हायला लागतं. तर तो मार्ग काय आहे, ती मुक्ती काय आहे. आणि सद्गुरूंचं हे मोक्षगुरू म्हणून जो उल्लेख केलेला आहे, तर तो मोक्षगुरू हा उल्लेख करताना सद्गुरूचं सर्वात महत्त्वाचं जर काय कार्य असेल तर सर्व भक्तांना अज्ञानाचं जे बंधन झालेलं आहे आणि अज्ञानाच्या कारणानेच तो पथभ्रष्ट झालेला आहे. आपला जो मार्ग आहे त्या मार्गापासून तो विचलित झालेला आहे, विक्षेपित झालेला आहे. तर हे स्पष्टपणे सांगणं आणि विचलित झाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा मार्गावर आणणं ही गोष्ट जी आहे ही सद्गुरूच्या महत्त्वाच्या कार्यामध्ये येते. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा अज्ञान म्हणजे काय आणि अज्ञानाचं ज्ञान घेणं. हे ज्ञान हे स्वयंभू आहे, ज्ञानाला हुडकायची गरज नाही. पण अज्ञानच हे अत्यंत फसवं आहे. मनुष्य फसवा असल्यामुळेच त्या अज्ञानालाच तो ज्ञान असं म्हणतो. आणि म्हणून त्या अज्ञानाचं नेमकं काय कारण आहे, स्वरूप आहे आणि परिणाम आहे हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. एकदा अज्ञानाचं कारण कळालं तर त्याचं निराकरणही करता येतं. म्हणून प्रत्येक माणसांनी आत्मपरीक्षण करून आपल्यामध्ये अज्ञान कुठे कुठे लपलेलं आहे, कारण ते दिसत नाही, ते अव्यक्त आहे पण परिणामकारक आहे. तर हे अज्ञान काय आहे आणि या अज्ञानातून आपण मुक्त कसं व्हायचं आणि मोक्षाच्या मार्गावर जाऊन परब्रह्म परमेश्वराचं जे तत्वस्वरूप आहे त्याचं दर्शन कसं घ्यायचं, हेच कार्य सद्गुरूचं आहे. अन्य प्रापंचिक समस्या आणि प्रापंचिक समस्या दूर करण्याकरता म्हणून जे काही प्रश्न विचारले जातात तर ते गौण आहेत. कारण सद्गुरूचं प्रयोजन जे आहे हे प्रापंचिक समस्या दूर करण्याकरता नाही, प्रपंच हीच समस्या आहे. त्यामुळे प्रपंचामध्ये आसक्ती, कामना इत्यादी गोष्टी या प्रपंचाला धरून येतात. त्यामुळे त्या प्रपंचानेच तो बंधनात आलेला आहे, त्या प्रपंचानेच तो आसक्त झालेला आहे, त्या प्रपंचानेच तो कामनायुक्त झालेला आहे. असा जो प्रपंच आहे तो आपण नेमका कसा आपल्या बंधनात आपल्याला आणलेला आहे त्यांनी तेही पाहावं लागेल. आणि थोडक्यात म्हणजे अज्ञान म्हणजे काय आणि अज्ञानाचं नेमकं स्वरूप काय हे आपल्याला पाहावं लागेल. अज्ञान हा शब्दच असा आहे की जिथे ज्ञानाचा अभाव आहे त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. की ज्ञान हे असतं पण जसं आरसा आहे आणि आरशावर जर धूळ जमली खूप तर तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसणार नाही. पण म्हणून आरसाच नाही आहे असं म्हणता येणार नाही. तर आरशामध्ये प्रतिबिंब पाहायचं असेल तर आरसा स्वच्छ करावा लागतो. तसं या ज्ञानावर अज्ञानाची धूळ चढलेली आहे. वस्तुतः ज्ञानाचं अस्तित्व कधीही संपत नाही, कधीही नाश होत नाही. जे अखंड आहे, अविनाशी आहे त्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. आणि जे अज्ञान आहे ते क्षणिक आहे आणि प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन नवीन ज्या काही कल्पना सुचतात, नवीन नवीन जे संशोधनं होतं तर या सगळ्या संशोधनामध्ये आणि कल्पनेमध्ये हे नवीन नवीन अज्ञान मिळतं. म्हणजे पुष्कळदा
लोक बोलताना म्हणतात की आम्ही ज्ञानाला फ्रेश करतो, फ्रेशर्स कोर्स वगैरे असतात. काय आता आमचं ज्ञान डायनामिक आहे असाही शब्द वापरले जातात. हे डायनामिक असल्यामुळे आम्ही अपडेट होत राहतो आणि अपडेट होऊन आमचं ज्ञान जे आहे ते वरच्यावर इम्प्रूव्ड होतं. ही जी संकल्पना आहे ही संकल्पना मुळातून फसवी आहे. कारण जे टिकत नाही त्याला ज्ञान नाही म्हणता येत. जे मिटतं आणि ज्याला पुन्हा पुन्हा नाविन्य द्यावं लागतं, नवीन नवीन द्यावं लागतं आणि जुन्या कल्पनांना त्याग करावा लागतो. तर जुन्या कल्पना आणि नवीन कल्पना ह्या शेवटी कल्पनाच आहेत. त्यामुळे त्याचा संबंध हा ज्ञानाशी नाही हे लक्षात घ्या. आम्ही रिसर्चबद्दलही बोलतो तेव्हा रिसर्चमध्ये सुद्धा नवीन नवीन संकल्पना येतात आणि नवीन थेरीज येतात. नवीन थेरीज आल्यानंतर आपण म्हणतो की मागची जी जुनी थेरी आहे ती चुकीची होती आणि आता मी नवीन थेरी मांडलेली आहे, नवीन सिद्धांत मांडलेले आहेत. ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, की तुम्ही जे काही मांडता ते अंतिम सत्य नाही हे त्याच्यातून सिद्ध होतं. ज्याला आपण अंतिम सत्य म्हणू त्याला नाविन्यकरण करायची गरज नाही. ते अनादी अनंत आहे. त्यामुळे ज्ञान कसं आहे तर अनादी अनंत आहे. मग अज्ञान कसं आहे तर ते क्षणभंगूर आहे. आपल्याला आहे असं वाटतं आणि लक्षपूर्वक वाल्यांचं ते दिसत नाही, ते अज्ञान आहे. तेव्हा अज्ञानाचं पहिल्यांदा स्वरूप काय हे जर कळालं आपल्याला आणि मग अज्ञानाचं कारण काय हे आपण दुसरा भाग पाहिला तर अज्ञानाचं मूळ कारण जे आहे तो जीवभाव आहे. मनुष्य जन्म घेतो आणि मृत्यू घेतो, पुन्हा पुन्हा नवीन नवीन देह धारण करतो. तर हे कशाकरता धारण करतो, त्याचा काय उद्देश आहे. तो जीवात्मा जो आहे प्रत्येक वेळी नवीन शरीर धारण करतो बघा आणि शेवटी तो पोहोचतो कुठे, मानवी देहामध्ये पोहोचतो. त्याच्या आधी अनंत योनीतून त्याला प्रवास करावा लागतो. तर हा कशाकरता प्रवास करावा लागतो तर त्याच्या नूतन नूतन इच्छा आहेत, नूतन नूतन कामना आहेत. जशी कामना तसा देह मिळतो आणि तो देहाचं काम, ती कामना पूर्ती झाली की ते देहाचं काम संपतं. पण याचा अर्थ कामना संपत नाही, पुन्हा नूतन कामना येतातच. आणि शेवटी परमेश्वराने अशी व्यवस्था केली आहे की ज्यावेळेस मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्याच्या दृष्टीने योग्य झाला तो जीव, तेव्हा त्याला मनुष्य देह प्राप्त होतो. म्हणजे काय झालं हो नेमकं तर मनुष्य देह जो आहे तो मुक्तीकरता का बरं योग्य आहे आणि इतर जीव जे आहेत त्यांना अजून मुक्ती प्राप्त करण्याकरता मनुष्य देहापर्यंत प्रवास का करावा लागतो हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की मनुष्य देहामध्ये काही वैशिष्ट्य आहेत, काही विशेषता आहे की त्या वैशिष्ट्याचं जर आपण उचित विनियोग केला तर तुम्हाला मुक्तीचा मार्ग मिळू शकतो. ते अन्य देहामध्ये मिळू शकत नाही. मग काय वैशिष्ट्य आहे मनुष्य, बरेचसे वैशिष्ट्य आहेत पण प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्य देह जो आहे ना तो कर्म करण्याकरता स्वतंत्र आहे. इतर कोणत्याही जीवात्म्याला ते स्वातंत्र्य नाही. तेव्हा कर्म करण्याकरता जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तो मनुष्य देह आहे. आता त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हेही स्वातंत्र्य आहे. जेव्हा कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे तेव्हा जरी शास्त्र आहेत, वेद आहेत आणि आचार पद्धती दिलेल्या आहेत, हे जरी सगळं असलं तरीही परमेश्वराने एक गोष्ट अशी काही विचित्र केली असं मी म्हणेन की त्याच्यामध्ये त्याला आपण काय करावं आणि काय करू नये हे शेवटपर्यंत कळत नाही. वास्तुतः शास्त्र आहे, वेदांनी दिशा दिलेली आहे आणि शास्त्राच्या अनुसार आपल्याला आचरण करण्याची हे निश्चित दिशा दिलेली आहे. पण त्याला स्वातंत्र्य का दिलं, त्याला स्वातंत्र्य देण्याचं कारण असं आहे की त्याचा जो जीवभाव आहे ना तो पूर्णपणे संपलेला नाही. तो संपवण्याकरता त्याला स्वतःला ते कार्य हुडकावं लागेल. म्हणून माणसाला जन्मल्यानंतर काही विशिष्ट अशा प्रकारचे गुण विशेषता त्याच्यामध्ये असते. कुठल्या तरी एका विशेष गुणाला घेऊन तो जन्मतो. तर त्या गुणापासून गुणनिस्संग व्हायचं आहे, गुण धारण करून तो जन्मला आहे. मग ते सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल. पण या गुणाला धारण केल्यानंतर ते जे धारण केलेली जी काही गोष्ट, जी काही त्याची स्वभावागत ही जी काही गोष्ट आहे की मी सत्वगुणी आहे, मी शहाणा आहे, मी ज्ञानी आहे, मी श्रेष्ठ आहे, हा सुद्धा दोषच आहे. कारण मी नावाची वस्तूच नाही ना, मग मी शहाणा कसा असेल.
मी ज्ञानी कसा असेल? ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हटलंय की मी ज्ञानी आहे असं समजणं याच्या इतकं मोठं अज्ञान दुसरं काहीच नाही. कारण मी नावाची वस्तू जिथे निर्माण म्हणजे त्याचे अस्तित्व नाही, तेव्हा तो मी हा ज्ञानी कसा होईल? तेव्हा असं लक्षात येतं आपल्याला की गुणाची विशेषता ही मनुष्याला जरी मिळालेली असेल तरीही कर्मस्वातंत्र्याचा उद्देश त्या गुणविशेषतापासून गुणनिसंगतेमध्ये गेलं पाहिजे. गुणाची जी संघ आहे आम्ही शहाणे आहोत, आम्ही इंजिनियर आहोत, आम्ही डॉक्टर आहोत, पण आम्ही माणूस आहोत का? हा प्रश्न जगातल्या प्रत्येक मानवाने स्वतःला विचारावं. ते मनुष्य सोडून बाकी सगळे आहेत, त्यातलं मनुष्यत्व जागृत झालेलं आहे का? हा प्रश्न अवश्य विचारायला पाहिजे. आणि म्हणून काय होतं की तो आपल्या विशेष गुणाला घेऊनच तो मृत्यूपर्यंत त्याचा प्रवास होतो आणि त्याचा परिणाम असा असतो की त्याचा अहम जात नाही. अहम हाच जीवभाव आहे. मी आहे हे जे वाक्य आहे ना, ज्याच्यामध्ये आहे शब्द जास्त महत्त्वाचा आहे, मी शब्द हा गौण आहे. पण आम्ही मी आहे म्हणताना मी आहे मीवर जोर देतो आणि आहे नंतर हळूच सांगतो. हे जे मी आहे ना, हे मी म्हणजे जीवभाव आहे आणि त्या जीवभावातूनच सगळे दोष निर्माण झालेले आहेत. म्हणून स्वामी सांगतात की तुम्हाला जीवभावातून आत्मभावात जायचं आहे. रामदास स्वामी म्हणतात देहभावातून आत्मभावात जा. मग हे का सांगतात? कारण हे त्या ठिकाणी त्याचं निराकरण होणं आवश्यक आहे, तरच त्याला पुढच्या टप्प्यावर जाता येईल. जोपर्यंत तो मी आहे, माझं अमुक आहे, माझी संपत्ती अशी आहे, अशा प्रकारचं विचारधारणा ठेवतो, तोपर्यंत त्याचं बंधन हे राहतं. बंधनाचं मूळ कारणच हे आहे की मी आणि माझं हे दोन शब्द त्याच्यामध्ये येतात आणि त्याचंच बंधन आहे. मी नावाची वस्तू नाही आणि माझं असं काही नाही आहे, ही धारणा जोपर्यंत त्याच्यात होत नाही तोपर्यंत मुक्तीच्या मार्गाची सुरुवातच होत नाही. म्हणजे आता आपण कारण काढलं की जीवभाव काय आणि त्या जीवभावाचं आपल्याला बंधन कसं आहे ह्याचं आपण थोडक्यात पाहिलं. आता ह्या मी ना अहम ममत्व जे आहे त्या अहम ममत्वातूनच आपण देहभाव निर्माण झाला. मी म्हटलं की माझा देह आलाच आणि माझा देह म्हटलं की त्या माझ्या देहाचं संरक्षण आलंच, त्या देहातून मला भोग मिळाले पाहिजेत ही भावना आलीच. आणि ही सगळी जी भावना आहे हीच त्या बंधनाला कारणीभूत आहे. तेव्हा मी नावाची वस्तू जी आहे त्याच्यातून आत्मस्थितीमध्ये जाणं हे आवश्यक आहे. अहम ममत्वाचा ऱ्हास झाला पाहिजे आणि तू आहेस आणि तुझंच सगळं आहे हे त्याच्यातून परिवर्तित झालं पाहिजे की स्वामी तू आहेस, तुझंच अस्तित्व आहे आणि तुझ्या आश्रयाखाली मी आहे, माझं मी पण जाऊ दे. हेची दान देगा देवा, तुझं विसरण न व्हावं, तुझं विस्मरण होऊ नये आणि माझं स्वतःचं जे सारखं स्मरण आहे ते स्मरण तुटू दे, त्याचं विस्मरण व्हावं आणि तुझं स्मरण व्हावं. अशा प्रकारचा भाव जोपर्यंत निर्माण होत नाही, जोपर्यंत मी आणि माझं आहे तोपर्यंत बंधन आहे. म्हणजे बंधनाचे आपण कारण मीमांसा करत गेलो तर आपल्याला एक एक टप्प्याने असं लक्षात येतं की मनुष्याचं जे अस्तित्व आहे ते चुकीच्या गोष्टीला जोडलं गेल्यामुळेच सगळे दोष निर्माण झाले. आम्ही मी म्हटल्यानंतर मग त्याच्यापुढे मी देह आहे आणि मी देह आहे म्हटल्यानंतर देह म्हणजेच माझं अस्तित्व आहे, अशा प्रकारची अज्ञानाची श्रंखला निर्माण होते. आणि मग त्या देहभावातून तो भोगवृत्तीमध्ये जातो आणि ते भोगप्राप्ती करण्याकरता आयुष्यभर संघर्ष करत असतो. आणि मग लक्षात येतं काही लोकांना शेवटच्या काळामध्ये लक्षात येतं की हा जो काही देहभाव आहे हा काही उपयोगाचा नाही बरं काय, कारण हे देह राहणार नाही आपल्याकडे, ही वस्तूच नाही आहे आपली. मग मी कोण आहे, माझं अस्तित्व कुठं आहे? जर मी देहालाच जर माझं अस्तित्व नाही तर मग माझं अस्तित्व कुठं आहे? शंकराचार्यांनी निर्वाण षटकात ह्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यात स्पष्ट सांगितलं आहे की मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, अशी त्यांनी श्रंखला मांडली. आणि शेवटी शिवोहम शिवोहम अशा प्रकारचं त्याचं निष्कर्ष काढला, तात्पर्य काढला की मी नावाची जी वस्तू आहे ना ती विलीन करा. कुठे विलीन करा? स्वामींच्या चरणाशी विलीन करा. मग तुम्ही मुक्तीच्या मार्गावर चालायला लागले. जोपर्यंत तुम्ही म्हणाल की स्वामी माझी ही समस्या आहे
तर माझी ही समस्या जोपर्यंत तुम्ही म्हणत राहाल तोपर्यंत तुम्ही स्वामीच्या खऱ्या अर्थाने जवळ आलेलेच नाही. आणि माझी समस्या म्हणल्यानंतर त्याला काही अंत नाही. संसाराचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की संसारामध्ये समस्येची शृंखला शंकर आहे. अगदी दूर दूर, अगदी तुम्ही अगदी क्षितिजाकडे पाहिल्यानंतर तिथपर्यंत गेल्यानंतर आपल्याला आता शेवटचं पॉईंट मिळेल आणि आपण तिथे शांत बसू. पण तिथे गेल्यानंतर काहीतरी वेगळंच दिसायला लागतं. पुन्हा काहीतरी पुढचा अजून प्रदेश आहे, अजून पुढे चालावं लागेल आणि ह्या चालण्याला अंत नाही. तशी समस्या या क्षितिजासारखी आहे की तुम्ही चालत राहा चालत राहा चालत राहा, तुमच्या समस्येला कधीही अंत नाही. हे आता आपण सर्व लोक आपण त्याचा अनुभव घेतो. फक्त लहानपणाच्या समस्या वेगळ्या होत्या, तारुण्याच्या समस्या वेगळ्या होत्या, प्रौढ झाल्यानंतर समस्या वेगळ्या झाल्या आणि वृद्ध अवस्थेमध्ये केवळ समस्याच आहेत. त्यामुळे आम्ही आनंद केव्हा घ्यायचा हो? या परमेश्वराचा, स्वामींचा, यांचा आनंद घ्यायचा केव्हा आणि कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आपण समस्या 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 न सुटणारं गणित आहे. पण त्या गणिताला सोडवायचंच नाही आहे ना, कारण त्या समस्येला अर्थ म्हणजे खऱ्या अर्थाने अस्तित्वच नाही आहे. मी मानलेलं आहे त्याला. समस्या ही मी मानलेली आहे. महाराज समस्येबद्दल काय म्हणतात? समस्या या भ्रम आहे, त्याला अस्तित्व नाही आहे. मग 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 काय बरं जाणवतं मला? समस्या का जाणवते? कारण मला अपेक्षा आहे. घटनेतून मला अपेक्षा आहे की ही माझ्या अनुकूल घटना घडावी आणि ती घडली नाही तर मी त्याला नाव काय देतो? ती समस्या असं म्हणतो. अशा रीतीने ही समस्या नावाची गोष्ट जी आहे ही अशी आहे की ती म्हटलं तर संपल्यासारखी वाटते, पण पुन्हा लक्ष दिलं की ती पुन्हा निर्माण झाल्याचा अनुभव येतो. म्हणजे ही समस्याच भ्रामक आहे. आणि पुन्हा मला समस्या आहे हे अजून एका भ्रमाने अजून दुसऱ्या भ्रमाला कवटाळलेलं आहे. मला नावाची वस्तू नाही आणि समस्या नावाची समस्या हा भ्रम आहे. समस्या हे आपल्याला वाटणारं परसेप्शन आहे. एखाद्या माणसाला खूप असा व्याधी अशी प्रचंड झाली तर कित्येक वेळा तो नामस्मरणामध्ये इतका लीन होतो की त्याला आपल्याला व्याधी झाली याचंही विस्मरण होतं. आणि त्याच व्याधीचंच तो विचार करत राहिला तर ती व्याधी वाढत जाते. व्याधीचंच एक तुम्हाला उदाहरण मुद्दाम देतो की आपल्याला काही गुडघा दुखत असेल, डोकं दुखत असेल, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, त्याच्यामध्ये तल्लीन व्हा. त्याच्यात तल्लीन झाल्यानंतर समस्या ही विरघळून जाते, कारण ती समस्या नव्हतीच. त्यामुळे हा जो विचार आहे ना, हा विचार आपल्या अंतःकरणात राहायला पाहिजे. ती धारणा आपल्या अंतःकरणात राहिली पाहिजे. तेव्हा समस्या नावाच्या गोष्टीला आपण सोडून देऊ. समस्या येणारी आहे आणि जाणारी आहे. स्वामी अखंड आहेत. म्हणून स्वामी काय म्हणतात? हम जिंदा आहे, हम गया नाही. जाणारी समस्या आहे, राहणारे स्वामी आहेत. म्हणून ह्या गोष्टीचा आपल्याला म्हणजे अतिशय सखोल विचार करायला पाहिजे. आणि मग मार्ग कसा? आता आपण कारणमीमांसा केली, काय कारण आहे काही नाही. आता आम्हाला मुक्तीचा पथ तुम्ही दाखवा. गुरुचं काम काय आहे की अरे हे बा मोक्ष ह्या दिशेने जायचं बरं का, आणि सरळ चालत जायचं. कुठे डाव्या बाजूला वळायचं नाही, उजव्या बाजूला वळायचं नाही, आणि तू त्या मुक्तीच्या तिथे बिंदूपाशी जाऊन पोहोचशील तू. मग हा मुक्तीचा पथ काय आहे, याचा मार्ग काय, आणि सद्गुरू त्याच्याबद्दल काय सांगतात, हे समजणं प्रत्येक माणसाला, प्रत्येक वयाच्या व्यक्तीला हे समजणं आवश्यक आहे. असं नाही की म्हातारपणी मोक्षप्राप्तीच्या मागे लागावं, हे म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक वयोगटामध्ये मुक्ती ही आवश्यक आहे. तो बंधनामध्ये जो जगत असतो ना, त्या जगण्याला काही अर्थ नाही. बंधन हे सुद्धा काल्पनिक आहे. तसं मी आत्ता म्हणालो मी की समस्या ही काल्पनिक आहे, परसेप्शन आहे. मला असं वाटतं की ही समस्या आहे म्हणून, पण नंतर जेव्हा सद्गुरूच्या जवळ बसलो आपण तर असं लक्षात येतं की अरे नाही, आपण आनंदित आहोत. पण तिथून निघालो, परत आपलं पंढरपूरचं दर्शन घ्यायला वारकरी जातात आणि विठोबाचं दर्शन घेताना इतका आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर. पण तिथून जसे वळाले ते आणि आपल्या शेताकडे, घराकडे चालले, तेव्हा त्यांना सगळ्या समस्येची आठवण येते आणि पुन्हा ते समस्याग्रस्त होतात. म्हटलं विठ्ठलाकडे तुम्ही इतके आनंदी होता, आता का बरं दुःखी होता? नाही, ते घरात खूप झगडे खूप आहेत, भांडण खूप आहे. आले ना आठवण भांडणाची.
समस्येची आठवण आली, परमेश्वराच्या चरणापासून दूर गेल्यानंतर समस्येचं पुन्हा एकदा आठवण येते. मग असं का नाही समजत की तो सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, जिथे मी जाईल तो माझ्या मागे पण आहे आणि पुढे पण आहे. मग मी घरी गेल्यानंतर सुद्धा तो आधीच घरी गेलेला असेल. महाराज पुष्कळदा काय म्हणतात की तुम्ही आमच्याकडे या असं म्हणतात, तेव्हा महाराज म्हणतात तू तुझ्या घराकडे जा, मी तिथे असेल. एका भक्ताला असं दर्शन दिलं त्यांनी की तू पुढे जा, मी आहे. मग ती घरी गेली, दसरा जवळ येत होता, सगळं साफसफाई केली आणि धान्याची जी कणगी होती तर ती साफ करताना खाली 2 पादुका दिसल्या. ती चकित झाली आणि तिच्या लक्षात आलं की अरे काहीतरी वाक्य बोलले होते की तू घरी जा, मी तिथे आलेलो आहे. हा अनुभव सिद्ध गोष्ट सांगतो. जिथे भावना आहे, धारणा आहे, परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलची उत्कटता आहे, त्या ठिकाणी अनुभव आहे. श्रद्धा जिथे असेल तिथे अनुभव आहे आणि अनुभव सिद्ध झाल्यानंतर श्रद्धा वृद्धिंगत होते. हा नियम आहे. म्हणून तो सर्वत्र आहे, तो एका ठिकाणी असं समजणं हा आपला दोष आहे, परमेश्वराचा दोष नाही आहे. आपण परमेश्वराला समजूनच घेतलं नाही. म्हणून तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे, मला त्याच्या आश्रयाला जायचं आहे. मी त्याच्या आश्रयाला गेल्यानंतर समस्या हा भ्रम होता, हा अनुभव मला निश्चित होईल. आणि मग मनुष्य जेव्हा शांत स्तब्ध झाला, साम्य अवस्था आली आणि भगवंताचं नामस्मरणामध्ये तो लीन झाला, तर त्या स्थितीमध्ये तो अगदी सहज अवस्थेमध्ये येईल. कारण ती सहज अवस्था अशी आहे की मला काही नकोच आहे, नाही मला काही पाहिजे असाही भाव नाही आहे आणि मला काही नको असाही भाव नाही. आलं ठीक, नाही आलं ठीक, हे दोन्हीमध्ये जिथे समभाव आला त्या ठिकाणी परमेश्वराचा अनुभव सिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत आमची विषमता आहे, जोपर्यंत आम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला जे प्राप्त आहे ते अजून प्राप्त करायला पाहिजे, तोपर्यंत महाराज काय सांगतात हे आपल्याला लक्षात येणार नाही. महाराज म्हणतात जो प्राप्त है वो पर्याप्त है, पर्याप्त से ही प्राप्तव्य को प्राप्त करना है. पुढचं वाक्य थोडं कठीण आहे. जो प्राप्त आहे म्हणजे जे प्राकृतिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या तुमच्या आयुष्य जगण्याकरता परिपूर्ण आहेत. त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मिळावं या इच्छेने अस्वस्थ व्हायचं काहीच कारण नाही. मग काय करायचं, जो प्राप्त है उसी से प्राप्तव्य को प्राप्त करना है. म्हणजे ही जी काही तुम्हाला शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कर्म, स्वातंत्र्य हे जे काही दिलेलं आहे, कशाकरता दिलेलं आहे, तर परमेश्वराच्या प्राप्तीकरता दिलेलं आहे. म्हणून जो प्राप्त है उसी से प्राप्तव्य को प्राप्त करना है. हा एक एक वाक्य महाराजांचे जे घोषवाक्य आहेत ना, ते इतकं सखोल आणि अर्थपूर्ण आहेत, ते आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. त्यातच आनंद आहे. तेव्हा कर्मस्वातंत्र्य हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं जे आहे वैशिष्ट्य ते म्हणजे मीमांसा. आपण मीमांसा म्हणजे ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, की ती ॲनालिसिस मनुष्य करत असतो, त्याचं लॉजिकसारखं काम करत असतं की हे काय, कशामुळे, काय कारण आहे, कारण मीमांसा करत असतो आपण प्रत्येक गोष्टीची. ही त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्याशिवाय ते नुसती मीमांसा नाही आहे, तर माणसाच्या अंतःकरणामध्ये झोपलेला विवेक आहे, सुषुप्त अवस्थेत आहे, त्याला जागृत करणं हे तुमचं काम आहे. गुरुच्या सान्निध्यात होईल. विवेक जो आहे ना, तो विवेक त्यालाच म्हणतात की ज्याच्यामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय हे निवडण्याची क्षमता जी आहे त्याला विवेक असं म्हणतात. तो विवेक जर तुमच्यामध्ये आला तर तुम्हाला चटकन कळेल की आपण ज्याच्या मागे चाललो आहे ते अयोग्य आहे, हे नाही करायला पाहिजे, आपण हे करायला पाहिजे आणि हे नाही करायला पाहिजे. अशी क्षमता निर्माण होणं ही माणसाच्या प्रगतीकरता अत्यंत आवश्यक आहे. आणि तसा विवेक जर निर्माण झाला तर तो निष्काम होतो. निष्कामाचं मूळ कारण जे आहे ते अविवेकी स्थिती आहे, पण विवेक सिद्ध झाला की तो निष्काम होतो आणि त्या निष्काम झाल्यानंतर तो वैराग्य त्याला प्राप्त होतो. वैराग्य म्हणजे कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. अनासक्त स्थितीलाच वैराग्य असं म्हटलं आहे. म्हणून विवेक वैराग्याने निष्काम आणि अनासक्त ही स्थिती आली की आता फार दूर नाही आहे बरं का, आता मुक्ती जवळ आली, हे शेवटचं स्टेशन आहे. हे झालं की पुढचा जो स्थळ आहे ते स्वामींचे चरणच आहेत. मग
स्वामीच्या चरणाचं दर्शन होईल आणि तुम्ही त्या चरणावर स्वतःला पूर्ण अर्पण केलं की मुक्ती आहे. मग पुढे आयुष्य मिळालं तरी काही फरक पडणार नाही आहे, कारण आम्हाला कळालं ना काय आहे. आसक्ती हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे, कामना हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. तेव्हा अनासक्त आणि निष्काम ह्या स्थितीला आणण्याकरता आपण काय करायला पाहिजे हे समजलं तर मुक्तीच्या मार्गावर जाल. तेव्हा विवेक, वैराग्य, मीमांसा, कर्मस्वातंत्र्य ही तुम्हाला सामुग्री भगवंताने दिलेली आहे जन्मापासून, पण आम्हाला ते कळतच नाही ना आमच्याकडे काय सामुग्री आहे. त्याचा विचार न करता आम्हाला ही सामुग्री पाहिजे म्हणून अट्टाहास आहे. आयुष्य त्याच्यामुळे वाया जातं ना. आणि हे सगळं मिळाल्यानंतर आता मुक्तीच्या मार्गाला जाण्याकरता चालायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, आचरण कसं करायचं, धारणा कशी करायची, संवेदना कशी करायची, या बाबतीमध्ये आता गांभीर्याने विचार करण्याची योग्यता तुमच्यामध्ये आली. आणि मग महाराजांनी सांगितलं कर्मस्वातंत्र्य आहे ना, मग तू स्वधर्माचरण कर. भगवद्गीता जर तुम्ही पाहिली तर भगवद्गीतेमध्ये हे सगळे शब्द आलेले आहेत की स्वधर्माचरणानेच माणूस जो आहे तो सहज अवस्थेत येतो. स्वधर्मानेच तो स्वभावगत गुणविशेषताचा विनियोग हा लोककल्याणाकरता करतो. माझ्याकरता काही नाही आहे, माझ्यामध्ये सत्वगुण आहे ना, मग मला प्राप्त झालेलं ज्ञान इतरांना द्यायचं, इतरांच्या कल्याणाकरता द्यायचं. तेव्हा त्याला गुणनिस्संगता येते. सत्वगुणापासून गुणनिस्संग व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे की माझ्याकडे जे आहे ते लोकांना देऊन टाकायचं, कारण हे माझं नाहीच आहे. तुम्हाला रजोगुण प्रधानता आहे, तुमच्यामध्ये संरक्षण करण्याची ताकद आहे. इतरांचं संरक्षण करा, स्वतःचं संरक्षण करण्यात काही फार विशेष हासिल नाही आहे. तेव्हा आपली जी गुणविशेषता आहे त्याचा विनियोग लोककल्याणाकरता करणे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तो झाला की अहंकार आपोआप गळून पडतो. अहंकार आहेच कशाचा की मी शहाणा आहे, हा अहंकार आहे. मी ज्ञानी आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हा अहंकार आहे. पण तोच डॉक्टर सर्व काम जे आहे ते अगदी निष्काम भावनेने लोककल्याणाकरता, लोकांच्या सेवेकरता केला तर तो निरहंकारी होणार. अन्यथा काय म्हणेल की त्याच्या वागण्यात, बोलण्यात जे आहे ना, हे एक प्रकारचा अहंकार दिसेल. केवळ पैसे कमवणं हाच उद्योग त्याच्यामध्ये दिसेल. पण एखाद्या वेळेस एखादा गरीब पेशंटसुद्धा येऊ शकतो, त्यालाही आपण सेवा द्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस पैसे नाही मिळाली तरी त्याची काम करायला पाहिजे, कारण निर्वाह करण्याकरता भगवंत व्यवस्था करतो. पण परीक्षा घेतो किती अहंकार राहिला अजून, आणि परिस्थिती निर्माणही करतो त्या अहंकाराचा काय परिणाम होतो. तेव्हा निरहंकारी व्हायचं असेल तर आपल्या गुणविशेषताचा विनियोग हा जगत कल्याणाकरता करायचा, त्याला स्वधर्म असं म्हणतात. स्वधर्माचा अर्थ केवळ गुणविशेषतेने काम करणे किंवा 4 वर्ण जे झाले ते गुणाच्या विशेषत्वात करता त्याचा विनियोग करण्याकरता झाले. पण या 4ही वर्णाच्या लोकांना हे महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी आपला अहंकार दूर ठेवून लोककल्याणाकरता काम करायचं, तर ते वर्ण हे योग्य झाले. अन्यथा मी श्रेष्ठ आहे, मला सगळं ज्ञान आहे, माझ्यामुळे सगळं जग चालू आहे, तर त्याच्या इतकं अज्ञानी दुसरा कोणीही नाही. म्हणजे आपल्याकडे दिलेलं शास्त्र हे इतकं योग्य आहे, पण त्याचा परिपूर्णतेने अर्थ कळाला तरच त्या शास्त्राचा उपयोग होईल, अन्यथा काही उपयोग होणार नाही. की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन करतो आपण, पण ते इंटेलिजन्स कोणाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? हे तुमच्या मालकीचं नाही आहे. तुम्हाला मिळालेली बुद्धी जी आहे ना ती परमेश्वराने दिलेली आहे. ती जर कळाली नाही तर मी काय करतो, पेटंट तयार करतो. पेटंट माझ्या नावावर आले म्हणजे ही बुद्धी माझी आहे आणि माझ्या बुद्धीमुळे मी सगळीकडे जे काय सगळ्यांचं लोकांचं कल्याण करतो ते माझ्यामुळे होतं. संपला, तिथे विषय संपला. म्हणून त्या ठिकाणी स्वधर्माचरणामध्ये गुणविशेषताचा विनियोग लोककल्याणाकरता करून निरहंकारी निर्ममत्व होऊन जो मनुष्य अखंड स्वामींचं स्मरण करतो त्याची मुक्ती ही फार जवळ आहे. त्याची 4ही मुक्ती त्याच्या चरणापाशी येईल. जो भगवंताचं नामस्मरण करतो आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार बाळगत नाही तर त्याच्या चरणावरच सगळ्या मुक्ती आहेत. हरिपाठ वाचा,
त्यामध्ये काय म्हटलंय बघा. ह्या सगळ्या गोष्टीचा अध्ययन हे आचरणासाठी आहे. हे सगळे ज्ञानेश्वरी ग्रंथ जो आहे तो सुद्धा कशा करताय तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं आचरण करण्याकरता आहे. आचरण हा आधार आहे. आचरणातूनच भक्ती दिसते, आचरणातूनच ज्ञान दिसतं. पण आचरण शून्य असेल तर ते ज्ञान उपयोगाचं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं अवलंबन करून स्वधर्मातून तुम्ही सहज अवस्थेत गेले तर तुम्ही स्वरूपाकडे जाल, हा सिद्धांत आहे. आणि स्वरूपामध्ये जाणं म्हणजेच मुक्ती आहे. तेव्हा मुक्तीचा मार्ग महाराजांनी अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे की तुम्ही स्वधर्माच्या आचरणाने जगत कल्याणाकरता काम करा आणि महाराजांचं अखंड स्मरण करा. मुक्ती तुमच्याजवळ धडपडत येईल. मुक्ती प्राप्त करण्याची इच्छासुद्धा बाळगायची गरज नाही. हे महाराजांनी सांगितले आपल्याला, महाराजांनी दिलेली दिशा आहे. तेव्हा सगळ्यांनी हे समजून घ्यावं आणि महाराजांनी दिलेले जे आदेश आहेत ते पाळावे. शेवटी सद्गुरूला शरण जाणं म्हणजे केवळ पायावर मस्तक ठेवणं नाही, तर सद्गुरूंनी दिलेले जे ज्ञान आहे, सद्गुरूंनी दिलेले जे आदेश आहेत ते तंतोतंत आचरणात पाळणे हीच खरी सद्गुरूची सेवा आहे. तेव्हा हे सगळे विचार मी तुमच्यासमोर मांडले. तुम्ही त्याचं गांभीर्याने चिंतन करा आणि त्याप्रमाणे मुक्तीच्या मार्गाकडे पुढे जा. माझा आशीर्वाद आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा